फील्ड लगेच लावून घ्या, सामन्याला सुरुवात करा, कारण की 4 षटकं हाताळण्याकरता 24 मिनिट्स आहे तुमच्याकडे आहे. 24 मिनिटांमध्ये 4 षटकं ही कंप्लीट होणं अनिवार्य आहे आणि ही वेळ पाळणं गरजेचं आहे, कारण की वेळ आणि संधी ह्या दौडून येतात, परंतु एकदा गेलेली वेळ परत येत नाही. संधी कदाचित तुम्हाला एकदा पुन्हा मिळू शकते, परंतु एकदा जर ती वेळ निघून गेली तर ती पुन्हा तुमच्या हाती येत नाही. म्हणून वेळेला महत्त्व द्या, वेळेला प्राधान्य द्या, कारण की या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर डिसिप्लिन हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण आहे शिस्तप्रिय संघाकरिता उत्तेजनार्थ पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये आहे. तेव्हा शिस्त पाळणं हे खूप खूप गरजेचं आहे या स्पर्धेत. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती कल्पेश. कुठे रनअप मध्ये इथे बिघाड आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या या षटकात 2 फिल्डर हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक वाईडिश लॉंग ऑफला डीपमध्ये पाहायला मिळतोय, त्यानंतर डीपमध्ये मिड विकेटला देखील आपण पाहतोय. धीरज स्वतः आहेत, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, ॲज कमांडो म्हणून देखील आपण त्यांना पाहिलं होतं. इथे मात्र पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे खेळलं कव्हरच्या दिशेला. इथे मात्र कुठेतरी वेगवान थ्रो, विकेट किपरच्या हातामध्ये काही चेंडू आला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय 4. धन्यवाद. फक्त जेंटल पुश बॅटरने केलं होतं, क्षेत्ररक्षकाने थोडी घाई केली आणि त्याच्याचमुळे विकेट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये ओव्हरथ्रो झाला आणि हा चौकार देखील पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑन द टोस चेंडूला खेळले गेले क्षेत्ररक्षक. अरे वा, अप्रतिम, ब्युटिफुल, इनक्रेडिबल कॅच, सुंदर. सेकंद 45 सेकंद ही तुमच्याकडे आहेत आणि त्या वेळेमध्ये जर तुम्ही क्रीजवर जाऊन लँड झाला नाही, तुमचा स्टान्स घेतला नाही, तर तिथूनच तुम्हाला परतावं लागेल आणि हे नियम जे आहेत ते काटेकोर पाळणं फलंदाजाकरता महत्त्वाचं आहे. प्रणय मात्र नाराज होऊन, हताश, हतबल होऊन मात्र आपल्या डगआउटच्या दिशेने येत आहेत, कारण की फक्त त्यांनी बॅट लावली होती आणि त्याचंच कारण पॉवर जनरेट झाली नाही. टाइम जरूर केलं होतं, जर ताकद असती तर अजून वेगात चेंडू कदाचित आला असता, परंतु तसं झालं नाही. क्षेत्ररक्षकाने मात्र चांगलं वर्क तिथे रिव्हर्स अँगलने मात्र पुढे धावत गेले आणि सुंदर असा झेल टिपला गेला. सर्वेश शेलार हे आमच्या समोर जॉईन झाले, त्याच स्कोरर कालच्या दिवसापासून मात्र चांगली भूमिका निभावत असताना तुषार हे आमच्या समोर सकाळपासून होते. आता मात्र अक्षय पाटील स्वतः मात्र आता कर्णधार गेलेले आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट अशी भूमिका आता अक्षय पाटीलला निभवावी लागेल, कारण की आघाडीचा शिलेदार प्रणय पाटील तंबूच्या आश्रयाला दाखल झालाय. आता अक्षयच्या खांद्यांवरती जबाबदारी ही आता द्विगुणित झाली आहे. काय चांगली गोलंदाजी कल्पेशने केली आहे. पहिल्या बॉलवरती ज्या महाग धावा, फुकटमध्ये धावा गेल्या होत्या, त्या मात्र त्यांना त्याचं पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला फटका खेळला गेलेला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये जातोय क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा वेगाने चेस करताय चेंडूला. चांगला चेस होता आणि यावेळेला मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांच्या मदतीने धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. एका बाजूला समोर संघ आपण पाहतोय शिवशक्ती उसरणी. उसरणी म्हणजे ते देखील एक निसर्गरम्य असं गाव आहे, तिथे बऱ्याच मोठ्या स्पर्धा होतात. अगदी समुद्र किनारी गावड भंडारी प्रीमियर लीग, उसरणी प्रीमियर लीगचा आगाज अगदी येणाऱ्या काही दिवसांमध्ये होईल. गौरव गावड त्यावेळेला आपण पाहतो त्यांना मुख्य आयोजकाच्या भूमिकेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा चौथा बॉल घेऊन कल्पेश, गोलंदाजी मार्क वरती अक्षय साठी. अगदी चांगला बॉल, बॉडी बॅलन्स अगदी योग्य, चांगलं टायमिंग, गॅप मध्ये इनफिल्डच्या वरनं खेळलाय, सीमारेषेच्या पार, चौकार, 4 धावा.
अगदी शैलीदार फटका इथे पाहायला मिळाला अक्षयच्या बॅटमननं. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावर 11. राऊंड द विकेट अँगलने पुन्हा एकदा आक्रमक बाणा, कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये एक चौकार तर आला अक्षयच्या बॅटमधनं आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. जर आपण फाईन लेगची बाउंड्री जर पाहिली तर थोडीशी जवळ आहे आणि त्याचाच ॲडव्हान्टेज फलंदाज सातत्यानं घेताना आपल्याला कालच्या दिवसापासून दिसले आहेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. कल्पेश टू अक्षय. अगदी चांगला फटका, पिकअप शॉट इथे नक्कीच म्हणावं लागेल. धीरज तिथे आहेत, पोहोचू शकणार नाहीत. वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार, 4 धावा. ती स्तुती सुमने मात्र उधळवणारं हे सुंदरसं गीत आणि ती स्पर्धा अपकमिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, यात काही तीळ मात्र शंका नाही. पहिल्या षटकाचा खेळ इथे झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर काय कमालीची बॅटिंग इथे झाली आहे. प्रणय पाटील बाद जरूर झाला, परंतु अक्षयने मात्र कुठलंही दडपण घेतलं नाही. अगदी ते झुगारून दिलं आणि वरचष्मा राहिला तो अक्षय पाटीलचा. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 15 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला अशी स्थिती जरूर मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक जुना खेळाडू आहे. मोठमोठ्या संघांमध्ये मात्र धीरजने वर्णी लावलेली आहे. खूप चांगलं क्रिकेट ठाण्यामध्ये देखील जाऊन खेळलेला आहे, पालघर जिल्ह्यामध्ये देखील खेळलेला आहे आणि असा धीरज एक चांगला अनुभव धीरजच्या गाठीशी आहे आणि तोच धीरज आता गोलंदाजी मार्कवरती येतोय. पाहूया षटकातील पहिला बॉल. फ्रॅक्टम ओव्हर द विकेटने धीरज घेऊन तयार. वॉच बॉल फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचमुळे बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठलीही धाव इथे मिळाली नाहीये. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे 15 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा तोच बाणा पाहायला मिळतोय. ती स्ट्रॅटेजी, तीच रणनीती पाहायला मिळते धीरज राऊतच्या माध्यमातून. मी या अगोदर म्हटलं होतं खूप अनुभवी खेळाडू आहे आणि अनुभवासमोर तरुण खेळाडूचा निभाव लागणं हे थोडंसं अवघड. पाहूया षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा धीरज घेऊन तयार. चांगला बॉल होता, फुलर लेन्सचा मारा झालाय आणि यावेळेला खेळलेला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत डीपमध्ये आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागतंय. अक्षय पाटील तयार होते दुसऱ्या धावेकरता, परंतु एकच धाव त्यांच्या पार्टनरने मात्र थांबवलं की आपण एकच रन घेऊया, कारण की घाई केली तर कदाचित एखादी विकेट जाऊ शकते आणि त्याच्याचमुळे या एका धावेने आता धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 16. यावेळेला मात्र ऑफ स्टंपवरती मात्र पिच केलं होतं. तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतलाय. एक रिव्ह्यू हा प्रत्येक संघासाठी आहे. पंचांकडे आशाभूत नजरेने अक्षयनं पाहिलं जरूर होतं, परंतु ते डाऊट वाटलं अक्षयच्या मनामध्ये आणि त्याने लगेच रिव्ह्यू घेतलाय. येस, इट इज द वाईट बॉल. चेंडू बराच बाहेर स्विंग होताना पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण ही एक्स्ट्रा धाव जोडली जाते धाव फलकावरती. धाव संख्या आपण आता पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 17 धावा. 3 चेंडू धीरजच्या षटकातील झालेत. आतापर्यंत 2 धावा धीरजने मोजल्यात. आखूट टप्प्याचा बॉल ऑन द टोज ऑन दी अप. यावेळेला मात्र खेळलाय डीप बॅक पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने मात्र चेस केलं त्या चेंडूला आणि चेंडूला अडवलं. हे बघा अक्षयची खासियत आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्यानंतर देखील तिसऱ्या धावेकरता त्वरित वळतात, जेणेकरून क्षेत्ररक्षकांवरती दडपण निर्माण करणं ही रणनीती कदाचित अक्षयची असावी. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. इथे मात्र जोरदार अपील. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू इथे दिसला.
कुठल्याही प्रकारची धाव इथे मिळाली नाही. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला आणि या निर्धाव चेंडू नंतर धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे, ती 19. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु धीरजच्या विरोधात असं अटॅक करणं धीरज म्हणतो इतकं सोपं नाही आणि तेच आपल्या बोटातील जादू धीरजनं दाखवली. चांगला कट होणारा बॉल पाहायला मिळाला आणि इथे षटकाची देखील समाप्ती झाली या डॉट बॉलने. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाची झाली आहे 1 गडी बाद 19. कष्ट आणि अपार मेहनत आणि त्याचं फळ हे तुम्हाला मिळतं आणि तेच आज आपण पाहतोय प्रमोद शेडगे सरांना. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज इथे तयार. मंथन गावड आलेले आहेत गोलंदाजी मार्कवरती. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट आणि इथे 2 धावा पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 21 धावा. बघा प्रत्येक समालोचकाची एक शैली आहे आणि प्रमोद शेडगे सरांची शैलीबद्दल म्हटलं तर अप्रतिम गोड आवाज. इथे मात्र बॅटमन देखील गोड आवाज आलेला आहे आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 बाउन्स चेंडूला भिरकावलाय. चौकार 4 धावा. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चांगला बॉल इथे होता अलॉंग द कार्पेट मैदानी लगत या चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी तितक्याच चपळा इथे नेहमी या अगोदर देखील उल्लेख केला अक्षय पाटील यांचा. काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. भारतीय संघामध्ये जर आपण पाहिलं तर MSD ला आपण पाहिलं होतं क्विक रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. त्याचबरोबर विराट कोहलीला सध्याच्या घडीला आपण आघाडीवर पाहतोय आणि या लोकांचा फिटनेस जर आपण पाहिलं तर अप्रतिम. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानी लगत चेंडूला खेळलं गेलंय. लॉंग ऑफच्या दिशेला जातो धीरज. तिथे थोडंसं फंबलिंग सुरू झालं आणि त्याचाच फायदा इथे KK11 चाफेवाडी या संघाला झालाय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता होते धाव फलकावर 29 धावा. राज मात्र आपण पाहू शकाल तर यस पाणी घेऊन जाणार या ओव्हर नंतर. जे 12th मन आहे त्यांना मुभा आहे, तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. इथे मात्र फुल टॉस बॉल होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये जातोय आणि एका धावेने धावसंख्या आता आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 30. मग पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 15 धावा. त्यानंतर धीरजच्या षटकामध्ये आल्या होत्या अवघ्या 4 आणि त्यानंतर राजचं षटक देखील आपण थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक पाहतोय. चांगला प्रकारचा फटका स्वीप जरूर केला होता अक्षय पाटील यांनी. इथे मात्र 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु इथे रन आउटच्या माध्यमातून गेली आहे विकेट. होऊ नका, नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने पाठवायचा आहे. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर
धाव संख्या जर आपण पाहिलीत तर KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी या संघाची झालेली आहे 31. 31 धावा विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद झालेत. 31 धावा या धाव फलकावरती झाल्यात. चला जास्त वेळ कोणीही व्यतीत करू नका मैदानात. पुन्हा एकदा मी विनंती करतोय शिवशक्ती उसळणी या संघाला, कारण की गोलंदाज जो आहे तो त्वरित गोलंदाजी मार्कवरती यायचे. चर्चा करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस आपण पाहत आहोत. मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 ही स्पर्धा कालच्या दिवसात उद्घाटन झालं आणि त्यानंतर ह्या स्पर्धेचा आगाज झाला. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर क्वालिफाय होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता श्री गणेश डोंगरीपाडा संघ. आजच्या दिवसात कुठला संघ टॉप 5 मध्ये जाऊन आपलं स्थान निर्माण करेल. यानंतर आम्हाला माहिती मिळते भीम वॉरियर्स चषक हा देखील आपल्याला अपकमिंग टुर्नामेंट याच मैदानावरती अनुभवायला मिळेल. 3 षटकं पूर्ण झाली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31. 31 धावा. आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिलाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज मंथन गावड. कन्फ्युजन झालं होतं 12th मनच्या मनामध्ये, कारण की इतक्या दुरून खेळाडूला ओळखणं जज करणं थोडंसं अवघड होतं आणि त्याच्याचमुळे राजच्या षटकाच्या वेळी मंथन म्हटलं होतं आणि आता 4थं षटक मंथन हाताळण्याकरता आलंय. शेवटच्या षटकातील पहिला बॉल मंथन घेऊन तयार. ओ हो ब्युटिफुल बॉल. काय कमालीचा बॉल आहे. शिवशक्ती उसळणी म्हटलं तर नंदन चौधरी यांचं नाव अग्रस्थानावरती होतं आणि येतं आज देखील 40+ क्रिकेट नंदन सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया षटकातील पुढील बॉल किरण चौधरी यांना देखील आपण पाहिलंय. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेला मात्र कमालीचा बॉल. ब्युटिफुल ऑन द राईज. ज्या प्रकारे मिशेल स्टार्क ब्रेट ली यांचे बाउन्सर्स आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलेत आणि तसाच हा बाउन्सर तिखट मार यावेळेला मंथन गावडच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 चेंडू झालेत या षटकातील. दोन्ही निर्धाव प्रतीचे हे चेंडू पाहायला मिळालेत. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा मंथन गावड तयार. अगदी चांगला बॉल. आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु हे थोडंसं अवघड आहे, कारण की सेम ऍक्शन मध्ये चेंडूला रिलीज करणं त्यानंतर त्या चेंडूला पिक करणं अगदी ब्रिलियंट एफर्ट्स. फर्स्ट एड किटची सर रिक्वायरमेंट असेल तर ओके, थँक्यू. 3 चेंडू झालेले आहेत. या 3 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 32. 32 धावा. षटकातील 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा मंथन गावड तयार अक्षय पाटील यांच्यासाठी. धावसंख्या आपण पाहतोय तर झाली आहे 32. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आय थिंक विथ द बॅट हा चेंडू जरूर गेलाय आणि त्याच्यामुळे विथ द बॅट 1 रन ऍड ऑन होते धावफलकावर. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धावफलकावरती 33. 33 धावा. चांगली कंट्रोलमध्ये गोलंदाजी मंथन करताना दिसतोय. 4 चेंडू झाले आहेत. अजूनही उर्वरित 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. 5वा बॉल पुन्हा एकदा मंथन घेऊन तयार. अति चांगला बॉल लोअर फुलटॉस प्रतीचा हा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पण फेकी मात्र योग्य नाहीये. चुकीच्या अँगलने केलेला हा थ्रो आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर इथे चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 रन्स देखील पाहायला मिळाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 35. 35 धावा. आता शेवटचा बॉल या सत्रातील. या शेवटच्या बॉलवरती किती धावा जमवल्या जातील. इथे मात्र चांगला बॉल म्हणता येणार नाही. बराच मोठ्या प्रमाणामध्ये स्विंग झाला होता. आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी जरूर केली आहे मंथनने आणि कौतुक करायला हवं. 5 धावा फक्त मोजलेल्या आहेत
या शेवटच्या षटकात. कारण की शेवटचं षटक जेव्हा येतं तेव्हा आपण म्हणतो की हे हाणामारीचं षटक आहे, परंतु त्याने फलंदाजांना कुठल्याही प्रकारची संधी उपलब्ध करून दिली नाही. त्याचा वर्चस्व हा जो आहे तो राहिलाय. पाहूया षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मंथन घेऊन तयार. इथे मात्र मोठा फटका आलेला आहे. अप्रतिम. सरळ सरळ मैदानाच्या बाहेर येतोय बिग हिट षटकार. षटकाराने या सत्राची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 42. 43 धावांचं लक्ष्य हे KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी संघानं शिवशक्ती उसरणी या संघासमोर ठेवलंय. आता या भल्या मोठ्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे उसरणी संघ करेल हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. शेवटच्या बॉलवरती आलेला हा षटकार आता खूप काही सांगून गेलाय. आता पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये काय होईल. बॉलिंग अनालिसिस आपण पाहिली तर पहिल्या षटकात 15, त्यानंतर 4, त्यानंतर 11 आणि त्यानंतर या शेवटच्या षटकात देखील 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अशी एकंदरीत 4 षटकं झाली. 42 धावा धाव फलकावरती लागल्या. 43चं लक्ष समोर ठेवलं. आता पाहूया नाण्याची एक बाजू तर वरचढ आपण पाहिली, तर दुसरी बाजू प्रत्युत्तर कसं मिळेल शिवशक्ती उसरणी या संघाकडनं हे देखील पाहणं आता गरजेचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आता होईल थोडासा बदल. या ऐकूया श्री प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. मंथन गरत यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. धन्यवाद कॅन्डी. विजयासाठी एकंदरीत टार्गेट सेट केले गेले 43 या धावसंख्येचं. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. विनर टीमला लगेच खेळावं लागणार आहे ते नवघर टीम बरोबर. आशिष भोईर मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. कालपासून या टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आणि मानाचे राजे ग्रुप चषक वेडी युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत.
आकाश गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड ज्याला विठ्ठलवाडीच्या मैदानात मिळालं होतं तोच खेळाडू आपण पाहू शकतायत आजच्या दिवसामध्ये. रॉकी ग्रुप परिवारातील सदस्य आणि रॉकी ग्रुप चषक लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, भरपूर वर्षांची परंपरा त्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. 4 जानेवारी ते 12 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि यंदाचं 2 लाखाचं पहिलं प्राइज आपल्याला पाहायला मिळेल त्या स्पर्धेचं. चांगली मेहनत तुषार भोईरच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. मनाचे राजे ग्रुप चषक वेडीचे संपूर्ण यंगस्टर यांच्या हातामध्ये धागेदोरे हे दिलेले आहेत एसपीएननी. 43 रनचं लक्ष्य, धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असते. म्हणतात ना, तुम्ही एकदा मैदानात हरलात तर पुन्हा जिंकू शकाल, परंतु मनाने हरलात तर कधीच जिंकू शकणार नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. पहिलाच बॉल ऑन साइडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रणय पाटील त्या ठिकाणी कलेक्शन तर झालं नाही, कारण प्रणयला माहिती होतं की इथे डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस होते. सुरेंद्र बॅकअपसाठी येत आहेत. ही संपूर्ण श्रीकृष्ण चापेवाडीची टीम आपल्याला पाहायला मिळते. आज KK11 किरणजी कारभारी जे बॅकर्स आहेत या संघाचे, कालच्या दिवसात सुद्धा त्यांचा संघ श्री गणेश डोंगरीपाडा हा संघ पुढे आला. प्रतिम ग्रेट डिलिव्हरी ही ताकद आहे प्रणय पाटीलची. बरेच वर्ष आता टेनिस बॉल क्रिकेटला अनुभव आपल्याला पाहायला मिळतं प्रणय पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं होतं जेव्हा प्रतिस्पर्धी संघ खेळत होता त्यावेळेला उसरणी संघाच्या एका फिल्डरने थ्रो केला होता, तिथे 5 धावा मिळाल्या आणि पूर्णपणे डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नातच होते, परंतु इथे एकच धाव मिळाली. प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो. ही लेंथ आणि लाईन खूप महत्वपूर्ण भूमिका असते. एखाद्या फलंदाजाला तुम्ही रीड करता त्या अनुसरून काही गोलंदाज मात्र गोलंदाजी करत असतात आणि त्याचंच प्रात्यक्षिक प्रणय पाटीलच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतं. V24 फाउंडेशन, विजय घरत मामा यांची स्पर्धा कोण विसरेल, मॅन ऑफ द सिरीजचा हकदार LED ज्याला देऊन सन्मानित केलं गेलं होतं आणि त्याचेच बंधू मात्र आपण अक्षय पाटीलला पाहत आहेत जे विकेट किपरच्या भूमिकेत. त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, पंचांकडे दाद आणि यस या वेळेला कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. धडाकेबाज मध्ये नुकतंच 2 दिवसाच्या अगोदर मी त्याला प्रश्न विचारला ISPLचा, त्यावेळेला त्याने शांत चित्ताने उत्तर दिलं. यावेळेला खोलवर चेंडू होता, खूप सुंदर पद्धतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. बॅकअप चांगला मिळाला. लॉंग स्टॉप रिजनला चेंडूला स्टॉप केलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. काय गोलंदाजी केले प्रणय पाटीलने आतापर्यंत, सुपर बॉलिंग. 1 रन्स फक्त खर्च केले, त्यामध्ये 1 सफलता प्राप्त केली. म्हणजे विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं प्रात्यक्षिक मिस्टर प्रणय पाटीलने दर्शवलंय. यावेळेला ऑन साइडला फटका तर छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अप्रतिम झन्नाटेदार षटकार, 6 धावा.
7 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. अप्रतिम हे गाणं आता खूप गाजताना पाहायला मिळतं वेगवेगळ्या विभागामध्ये. त्याचं एकमेव कारण की जय बजरंग गोरसे बी टीमचा एक संकटमोचक म्हणजेच भावेश पवार याला आपण पाहतायत. शेवटच्या एन मोमेंटला मराठी अँकर आपण पाहतायत रेश्मा मयेकरने त्याचा फॉर्म भरला ISPL मध्ये आणि एक वेगळीच उंची मात्र मिळाली आणि ISPLचा बेस्ट ऑफ द टुर्नामेंट जो आपण पाहू शकलात बेस्ट बॉलरचा किताब मिळाला आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी त्यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित केलं गेलं. एक वेगळीच उंची मिळाली. ISPL मध्ये सफाळी विभागामधून सुद्धा आपण पाहतायत ग्रीन कार्ड मिळालंय. बरेच खेळाडू यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतील या पालघर जिल्ह्यामधून. गेल्या वर्षामध्ये 3 खेळाडू आपण पाहिले, प्रीतम बारी, सुमित ढेकले आणि विश्वनाथ जाधव. हे 3 खेळाडूंना आपण पाहिलं पालघरमधून बिलॉंग करत असताना. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. गोलंदाज आहे मिस्टर प्रथमेश बंटी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. चेंडू पाहिला, न्याहाळला आणि सरळ सोडून दिला. लेफ्ट केलं होतं आणि पंच दर्शवतायत की रेफर केले गेले बॅटिंग करणाऱ्या संघाने. तर या आपण एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. जर तो सक्सेस ठरला तर तुम्हाला तो एक्सटेंड होईल. जर तो अनसक्सेस ठरला तर मात्र मिळणार नाही. वाईट बॉल आहे. संतोष जी जंगम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. क्रिकेट दर्दी जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात होते तेव्हा ते भ्रमण करत असतात. मग ते मासवण असो, मनोर असो, चहाडे असो आणि पालघरमध्ये भरपूर ठिकाणी मात्र त्यांचं आगमन होतं. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मात्र एक्सटेंड झालेला होता. त्याकरता फलंदाजाने पुनश्च एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय. DRS धोनी रिव्ह्यू सिस्टीम हे जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळाली. आता वाईट बॉल यावेळेला आपण पाहू शकतायत. एक मिनिट पंच. फेअर डिलिव्हरी. कारण ग्रीप बदलली होती आणि त्या पोझिशन मध्ये आले होते म्हणजेच लेफ्ट हँड बॅटरने जणू काही खेळलाय असं तिथे आपल्याला दिसलं. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 2. प्रथमेश 43 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सुरुवात मात्र संत गतीने झाली. शेवटच्या बॉलवर षटकार आल्यानंतर नंतर 2 डॉट आले. ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतो. साजिद लाला सर आणि नितेश कदम सर असे हे 2 पंच आपल्याला पाहायला मिळतात. साईडला धीरज राऊत यांना आपण पाहतायत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. आज जी आपण घरामध्ये गाढ झोप घेतो ती कर्तव्य दक्षांमुळे. अप्रतिम चांगला चेंडू होता. बॅटची एज होती. अंडरआर्म फेकी केली जाते. बॅट हवेत आणि यस फलंदाज बाद होताना रनआउटच्या स्वरूपात. बॅक टू द डगआउट. गॉन. मैदानात प्रशांत घरत, अर्नाळाकर याचं आगमन होताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. संतोषजी जंगम वेलकम. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. एक क्रिकेट दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत घरत खूप कमी वेळेत आणि कमी वयामध्ये ज्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपलं नाव कोरलं, स्वतःच्या मेहनतीवर आणि कुशल फलंदाजीच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मने जिंकणारा प्रशांत घरत आणि त्याच्यावर आधारित हे गाणं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेला ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेतून आम्ही एकत्रित येत होतो. प्रशांत घरत याच्या 4 व्हीलरमध्ये त्यावेळेला त्याने ती हिस्ट्री सांगितली की मला पोलीस बनायचं होतं, पोलीस बनण्याचं स्वप्न थांबलं. एक फिजिकल ट्रेनर म्हणून सुद्धा त्याची ओळख पाहायला मिळते.
आणि आज प्रशांत गरजची एक उंची टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खूप पुढे जाताना आपण पाहू शकलात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले. सर्वेश दर्शवतोय की जवळजवळ 4 बॉलचा खेळ झालाय, त्यामध्ये 2 व्हाईट बॉल आले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10, म्हणजे इथून जर आपण प्रवास पाहिला तर अजून सुद्धा 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये 33 रनची आवश्यकता. स्लोवर वन चेंडू जरूर होता, परंतु लेन थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि अक्षय पाटील याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले गेले. श्रीकृष्ण चापेवाडी चषक कमिंग सून फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट म्हणून त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. दत्तात्रय पाटील साहेब असतील, दशरथजी घरत असतील, संपूर्ण टीम. गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय अक्षय पाटीलच्या हातामध्ये. ही ताकद आहे या गोलंदाजाची. लेदर क्रिकेटचा सुद्धा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला तुम्ही लेदर क्रिकेट खेळता त्यावेळेला वेगळं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं. प्रॉपरली जे गायडन्स आहे ते कोच देत असतात, प्रशिक्षक, आणि त्या अनुषंगाने फलंदाजांचा बॅटिंग स्टान्स पाहणं, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन काय आहे, त्याचं फुटवर्क पदलालित्य कसं आहे, ही खूप महत्वाची भूमिका असते. वेळेला आउटसाइड द लेग स्टंप नाही आहे, मात्र पंच दर्शवत असताना पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये स्वयंसेवक 12वा खेळाडू आपण जायचा आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शिवशक्ती उसरणी या टीमची जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. आता 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 32 रनची नितांत गरज आहे. जास्त गाणं प्रत्येक विभागामध्ये सुद्धा पाहायला मिळतं, परंतु पायगावच्या मैदानात हे गाणं डे अँड नाईट मध्ये खूप 7 ते 8 दिवस गाजलं. गेल्या वर्षात ती स्पर्धा आपण पाहिलं, निवडणुका आल्यामुळे ती मात्र स्पर्धा पोस्टपोन झाली, परंतु यंदाच्या वर्षात ती स्पर्धा अजून बहरताना आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदरच्या वर्षामध्ये एक क्लास स्पर्धा आपण पाहू शकलात आणि त्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य होतं की 30 यार्ड सर्कलमध्ये ज्या वेळेला आपण पाहू शकतायत एक वेगळीच जी पाहण्याची दृष्टिकोन होता तो वेगळाच आपल्याला पाहायला मिळाला. एलईडीचा संपूर्ण लाईट मात्र 30 यार्ड सर्कलला त्या पाहायला मिळाल्या होत्या. हे त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य ठरलं गेलं होतं आणि खास करून विकास मुकादम आणि दीपक मडवी रिव्हर्स स्वीपचा बेताज म्हणून भिवंडीचा ओळखला जातो. त्याच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा जरूर धावतं समालोचन करण्याची संधी मिळाली आणि खास करून जितू गवळी एक बेस्ट ऑर्गनायझर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. 12 बॉल आहेत आणि विजयासाठी 32 रनची आवश्यकता आहे. धीरजचा हा फटका बॅकलिपचा उपयोग केला. फिल्डर येत आहेत, सूर्याची प्रखर किरणे डोळ्यावर येत आहेत. प्रणय पाटील त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. म्हणून ज्या वेळेला तुम्ही बाउंड्री लाईन टच असता त्यावेळेला कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त पुरेपूर तुम्ही वापर केला तर डेफिनेटली अशा प्रकारचा धोका तुम्हाला स्वीकारावा लागणार नाही. जर इथे आता 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता असती तर काय झालं असतं, हाच विचार करून माइंडमध्ये या गोष्टी ज्या क्रिकेटचे साहित्य आहेत ते मात्र तुम्ही यूज करायला हवं. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, मात्र या गोष्टीकडे जाऊ नका. आपण साधातला साधा गॉगल सुद्धा वापरू शकता कारण आपल्या सेफ्टीसाठी आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावा. म्हणतात ना जब तक जिंदा है तब तक निंदा है. सुरेंद्र प्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू धीरजला विचार विनिमय करण्यास भाग पाडलं. सजित लाला सरांकडे अशा भूतपूर्व नजरेने पाहत आहेत धीरज राऊत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. आता विजयासाठी 30 रनची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 300चा स्ट्राईक रेट यावेळेला मेंटेन करावा लागेल. 10 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर
30 रनची आवश्यकता. सुरेंद्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. सुरेंद्रचा हा बॉल, यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा. साजिद लाला सर खास करून CST वरून ते येतात चिता कॅम्प या ठिकाणाहून ते रोज ट्रॅव्हलिंग करतायत. ही त्यांची खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ते सुद्धा वेळेवर येणं म्हणजे वेळेला खूप महत्त्व देतात. एक 40+ क्रिकेट सुद्धा ते अजून खेळत आहेत. ऑल इंडिया 40+ मध्ये सुद्धा त्यांची वर्णी लागली गेले. एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर लाला या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. 14 रन्स. ऑन साईडला जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. मनाचे राजे ग्रुप चषक षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 23 रनची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे धीरज राऊत. जबरदस्त बॅटिंगचं या वेळेला आपण पाहू शकता. प्रात्यक्षिकरण टेक्निकली साऊंड ब्युटिफुल टायमिंग. 6 26 रन 17 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 8 बॉल मध्ये 17 रन्स. व्हॉट अ मॅच. धीरज राऊत इज ऑन अ फायर. ऑफ साइडला फटका तर छान आहे. हा झेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट होता. कोणतीही चुकी केली नाही. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. धीरज राऊत बॅक टू द डगआउट. गॉन. सतरा रनची आवश्यकता. आपली चोख कामगिरी कशा पद्धतीने पूर्ण करायची हे धीरज राऊतला ठाऊक आहे. कर्तव्य दक्ष. अतिशय 2 स्ट्रोक चांगले बनवले गेले होते आणि टेक्निकली साऊंड आपल्याला पाहायला मिळालं. आता 7 बॉल 17 रनची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पैसा वसूल मॅच आणि खास करून सचिन यांच्यासाठी मात्र पैसा वसूल मॅच असेलच यात ते मात्र शंका नाहीये. चांगलं व्यक्तिमत्व नायगाव गावातून. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अक्षय पाटील हेच दर्शवत आहे सुरेंद्र ही तुझी लेंथ होती, ही तुझी लाईन होती. मात्र कधी कधी स्टंप उडवण्याच्या नादामध्ये षटकार जास्तीत जास्त मिळतात आणि ते सुरेंद्र कदाचित धीरज राऊत याची दांडी गुल करण्यासाठी त्याने विचार विनिमय केला असावा. आता इथून 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 17 रन्स. खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ दौडू नका. लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलवर जे जोडले असतील आमचे लाडके श्रोते त्या सर्वांचं करूया आपण मनाचे राजे ग्रुप चषक आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. निसर्गरम्य अशा वातावरणात हे वसलेलं मैदान आपण सुप्रसिद्ध मैदान. कारण याच मैदानात भरपूर टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे, टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार याच मैदानात त्यांचा पदस्पर्श लाभला आणि चांगला खेळ सुद्धा पाहायला मिळाला. आणि स्पेशली पाठीमागचं जे डिस्टन्स तेव्हा प्रत्येकाला आठवण जी येते ती प्रथमेश ठाकरे गुड्ड्याची. चिराग
आपल्या गोलंदाजी मार्कवर एक अपकमिंग यंग टॅलेंट. पहिलाच बॉल आपण पाहिला, काय बॉल यावेळेला डिलिव्हर्ड केला गेला, मात्र इथे विकेट मिळेल का आणि बॅट हवेत. यस, गॉन. बोर्ड लागला तर हे टायमिंग आहे. कुंदन कॅन्डे यांचं जसं प्रथमेश ठाकरेचा उल्लेख केला आणि त्याच्या नावाचं आधारावर गीत आपल्याला पाहायला मिळतं. वारेट गावचा एक वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख, तुम्ही ज्या वेळेला अंबाडी क्रॉस करतील, अंबाडीच्या अगदी राईट साईडने जातील त्यावेळेला वारेट हे गाव लागतं. प्रथमतःच भिवंडीमध्ये जात असताना आणि त्या गावातून बिलॉंग करणारा प्रथमेश ठाकरे. प्रतिम अचानक उसळी घेतली, परंतु पंचांच्या मनात संदेह होता की यावेळेला वाईट बॉल आहे आणि रिव्ह्यू घेतला गेलाय तो फिल्डिंग करणाऱ्या संघाने. तर आता एक पंचानं यावं लागेल इथे, कारण क्रुशल मुवमेंट आहे आणि अशा वेळेला पंच त्या ठिकाणी दखल घेतील. नितेश जी कदम ह्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. नाईस पर्सनॅलिटी. जेपी पॅनल त्यांनी जॉईन केलं कारण त्यांचं कला कौशल्य जेपी सरांनी पाहिलं आणि त्या अनुषंगाने आज सफाळी विभागातून मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं जाणं असतं. इथून आपण नितेश कदम यांना आपण पाहणार आहोत काय डिसिजन येईल. तर जागेवर जातील आणि तिथून डिसिजन जे काही असेल ते फेअर डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल. विनर टीमला खेळावं लागेल. नवघरी या टीम बरोबर नेक्स्ट मॅच. चामुंडा स्पोर्ट्स ही टीम सुद्धा आपण पाहताय. श्री गणेश नगावे टीम पाहतायत. एक्झॅक्टली 5 बॉल आहेत. हा जर बॉल ह्या वेळेला काउंट झाला तर 4 बॉल राहतील. जर व्हाईट बॉल आला तर कदाचित आपण पाहू शकणार आहोत अजून एक धाव ऍड होईल आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे एक धाव ऍड होईल. 27 वर जाऊन पोहोचले गेली. इथून 16 रनची गरज आहे. बॉल आहेत 5. ऑन साईडला फटका छान आहे. सरळ चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6. व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग. काय फटका खेळला मिस्टर अक्षयच्या बॅट मधून. एक क्लास. बॉल आणि विजयासाठी आता मात्र आपण पाहू शकताय 10 रनची गरज आहे. अतिशय चांगला फटका होता. टायमिंग प्रॉपरली होतं. टेक्निक वापरली. टॅलेंट चांगलं होतं आणि टेम्परामेंट यावेळेला पाहायला मिळालं. अक्षय ह्यावेळेला ऑन साईडला खेळताना पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. स्वतः प्रणय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 34 या धावसंख्येवर 3 बॉलचा अजून खेळ शेष राहिलाय. चिरागला थोडीशी शाबासकी जरूर प्रणयने दिली, कारण हुप्स वाढवले जातात. ऍप्रिसिएशन करणं फार गरजेची गोष्ट असते. त्यावेळेला तुम्ही एखाद्या खेळाडूला ऍप्रिसिएट करता त्यावेळेला त्याचे हुप्स ऑटोमॅटिकली वाढतात आणि त्याच्या अंगी ऊर्जा संचारते. टॉस बॉल. यावेळेला मात्र 3 फिल्डर बीट झाले अगदी गॅप मधून. बाईच्या स्वरूपात यावेळेला आपण पाहू शकाल. आणि इथून आपण पाहू शकतायत रिव्ह्यू लॉस झालेला आहे. तर तुमच्याकडे रिव्ह्यू नाहीये, फक्त अंपायर्स कॉल जो काही असेल तो मात्र मिळेल. 4 रन्स मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर
38 या धावसंख्येवर. रिव्ह्यू कधी लॉस झाला ज्यावेळेला त्याने ग्रीप बदलली होती, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळेला तो रिव्ह्यू लॉस्ट झाला होता. हे सुद्धा तुमच्या ध्यानामध्ये असू द्या. आता बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 2 बॉल 5 रनची गरज. KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी की एका साईडला शिवशक्ती उसरणी. ऑन साईडला खोलवर चेंडू जरूर होता. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. अक्षय स्वतःमध्ये असलेला सेल्फ कॉन्फिडन्स ठेवताना पाहायला मिळतोय. आता 1 बॉल आणि 4 रनची गरज. चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं हा चौकार ठोकावाच लागेल. 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. सेल्फ कॉन्फिडन्स. एखाद्या गुगलवर जाऊन तुम्हाला आत्मविश्वास हा शब्द मिळेल, परंतु तो स्वतःला आत्मसात करणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण आत्मविश्वास असावा, परंतु अति आत्मविश्वास कधीच नसावा, ज्याला ओव्हर स्मार्ट क्रिकेट म्हटलं जातं. आणि हा शब्द तुमच्या डिक्शनरीमध्ये आला तर मग क्रिकेट पासून दूर. यावेळेला स्टेप आउट झाले होते, चांगली थिंकिंग वापरली. 1 रन तर जरूर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? आणि इथे मात्र 1 रन्सने विजयी प्राप्त करताना पाहायला मिळतोय. KK11 श्रीकृष्ण चाफेवाडी टीम सेलिब्रेशन करताना पाहायला मिळते, परंतु शिवशक्ती उसरणी टीमने सुद्धा प्रत्येक प्रेक्षकांच्या अंगाला शहारा आणला. सचिनजी धन्यवाद, आपण उपस्थित झालात, या मॅचचा सुद्धा आनंद घेतला. आपला मनपूर्वक धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. हॅव अ ग्रेट डे. तर एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. हार्ड लक अक्षय अँड कल्पेश स्वतः ॲज अ कॅप्टन, ज्यांनी शुभमजी पाध्ये यांचं खूप कौतुक केलं आणि